धीर धरी रे मना. निवेदिका मेघा देशमुख चौहान. वीर तुम बढ़े चलो, धीर तुम बढ़े चलो. सामने पहाड़ हो, सिंह की दहाड़ हो. तुम निडर डरो नहीं, तुम निडर डटो वही. वीर तुम बढ़े चलो. प्रात हो कि रात हो, संग हो न साथ हो. सूर्य से बढ़े चलो, चंद्र से बढ़े चलो. वीर तुम बढ़े चलो, धीर तुम बढ़े चलो. संयम म्हणजे मनावर ताबा ठेवणे. मग तो अनेक बाबतीत बाळगणे हे आलेच. एखादी गोष्ट वस्तू मिळवताना, मत नोंदवताना, समोरच्याचे नीट ऐकून घेताना वगैरे. नियमबद्ध आयुष्य जगताना प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून यश संपादन करणे म्हणजेही संयम. या संयमाला दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वभावात संयम असेल तर आपले जीवन सर्वांगाने सफल यशस्वी होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी, अपयश पचवण्यासाठी, योग्य संधीची वाट पाहण्यासाठी, अशा बऱ्याच गोष्टींसाठी संयम हवाच. संयमाचे महत्त्व वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगतात, संयमाशिवाय कोणत्याही साधनेचा अभ्यास करणे म्हणजे केवळ वेळ वाया घालवणे असे ठरू शकते. परंतु ज्याचे मन संयमित आहे, जो योग्य मार्गाने इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करतो, त्याला निश्चितच यश मिळते. इतिहासात डोकावले तर आपल्याला कळून येईल की अनेक संत ऋषी यांना समाजकंटकांनी अतोनात त्रास दिला, पण त्यांनी या त्रासाला कोणतेही प्रत्युत्तर न देता संयम कधीच ढळू दिला नाही. त्यामुळे ते समाजकंटक पुन्हा या संतांच्या चरणी नतमस्तक झाले. मात्र संयम राखणे याचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा प्रतिकार न करता माघार घेणे असा होत नाही, तर आजूबाजूच्या परिस्थितीचा सर्वांगीण विचार करून स्वपरिवर्तनासाठी शांततेने, सातत्याने प्रयत्न करणे असा होतो. सध्याची परिस्थिती पाहता संयमावर चिंतन करणे गरजेचे ठरत आहे. कोणताही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक निर्णय घेताना तो पुरेसा वेळ देऊन योग्य प्रकारे चिंतन करून घेतला तर निश्चितच फायद्याचा ठरतो. मात्र संयमाअभावी विचार न करता घाईत घेतलेले निर्णय हे बरेचदा चुकीचे ठरतात. पुढे जाऊन त्याने आपले नुकसानच होते. सद्य परिस्थिती पाहता अनेकदा आपल्या आजूबाजूला कोणतेही तारतम्य न बाळगता बेफानपणे वागणारी माणसे आढळतात. सोशल मीडियावर तर विषय जाणून न घेता कमेंट करणाऱ्यांची स्पर्धाच दिसून येते. हा सुद्धा संयम नसण्याचीच वृत्ती. छोट्या छोट्या कौटुंबिक वादाचे रूपांतर घटस्फोटात होताना दिसते. क्षुल्लक कारणावरून आपापसात होणारी भांडणे ही मारामारी ते खून इथपर्यंत पोहोचतात. छोटे मोठे अपयशही लोकांना पचवता येणे कठीण झाले आहे. आणि याचाच परिणाम म्हणून व्यसनाधीनता, आत्महत्येचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
लहान मुलांच्या बाबतीतही हेच प्रकार पाहायला मिळतात. साधा फोन मिळाला नाही किंवा टीव्हीवर आवडता कार्यक्रम बघायला मिळाला नाही म्हणून घरातल्या वस्तूंची तोडफोड करणाऱ्या मुलांची संख्या काही कमी नाही. अशी मुले मी स्वतः माझ्या सर्कलमध्ये बघते आहे. हा संयम त्यांना पालकांकडून शिकवला गेला पाहिजे. संयम न राखल्याने क्षणार्धात आयुष्याची धूळधाण उडू शकते. मात्र संयम का सुटतो याचा विचार केला का? आपण जे अन्न ग्रहण करतो त्याचा आपल्या शरीर मनावर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, जास्त तिखट पदार्थाचे सेवन करणारा बहुतांशी तामसी स्वभावाचा असतो. आजकाल पोट भरण्यासाठी नव्हे तर फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वेगवेगळ्या अन्नपदार्थ केले जातात. निस्सत्व असले तरीही केवळ चमचमीत पदार्थ खाण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे शारीरिक समस्या उद्भवतातच. शिवाय याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावरही होताना दिसतो. आभासी दुनियेत जगताना एकीकडे जग जवळ आले आहे तर दुसरीकडे नाती दुरावत चालली आहे. आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना समाज माध्यमांवर साजऱ्या होताना दिसतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा असू देत, आनंदाच्या बातम्यांसाठी अभिष्ट चिंतनाचा निरोप असू देत अथवा कुणाला श्रद्धांजली अर्पित करणे असू देत, हे सगळे एका क्लिकवर होते आणि त्यामुळे सोपे वाटते. एकंदरीतच घराघरांमध्ये संवाद हरवत चालला आहे. तणावपूर्ण परिस्थितीत आधार देणारे शब्द मिळत नसल्याने व्यक्तीला आपल्या भावनांवर नियंत्रण राखणेही शक्य होत नाही. मग अचानक भावनांचा उद्रेक होऊन संयम तुटतो. सध्या आपण सतत कोणत्या ना कोणत्या तरी उद्दिष्टपूर्तीच्या स्पर्धेमागे धावत असतो. अगदी शालेय जीवनातही कित्येक विद्यार्थ्यांना परीक्षेत सुयश मिळवण्यासाठी पालकांच्या दबावातून जावे लागते. पुढे नोकरी मिळवण्यासाठी, आहे ती नोकरी टिकवण्यासाठी, प्रमोशन मिळवण्यासाठी सातत्याने कोणत्या ना कोणत्या तरी तणावाचा आपल्या प्रत्येकाला सामना करावाच लागतो. या सर्व गोष्टी अविभाज्य असल्या तरी मनावर संयम असेल तर योग्य ते नियोजन करून आयुष्यातील सर्व उद्दिष्टे पूर्ण करता येऊ शकतात. लहान मुलांची आकलन शक्ती ही सर्वाधिक असते. म्हणूनच इतर चांगल्या सवयींप्रमाणे संयमाचे संस्कारही याच काळात सुरू करणे उत्तम ठरते. बालपणी योगासने, काही श्लोक मुलांमध्ये संयमाचे बीज रोवल्या जाऊ शकतात. आपल्या जवळच्या व्यक्तींना आवर्जून वेळ दिलाच पाहिजे, जेणेकरून संवादातून मनातील गैरसमज दूर होऊन मनावरचे दडपण कमी होईल. कर्मचारी संघटनांमध्ये तणाव नियंत्रणासाठी वेळोवेळी कार्यशाळांचे, हलक्या फुलक्या समारंभाचे आयोजन केल्याने कर्मचाऱ्यांचे मानसिक शारीरिक स्वास्थ्य चांगले राहून त्यांची उत्पादन क्षमता, निर्णय क्षमता वाढीस लागेल. शेवटी याचा फायदा त्या संघटनांनाच होईल. सोशल मीडियावर तुम्ही बरेच सक्रिय असाल तर नुसते फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्षपणे महिन्यातून एकदा तरी
मित्रमैत्रिणींना आवर्जून भेटले पाहिजे. साक्षरा विपरीतः चेदम राक्षसा एवं केवलम सरसा विपरीतोपि सर्वस्वम न मुच्छती. साक्षरा हा शब्द उलटा केला की त्याचे राक्षसा असे होते, परंतु सरस हा शब्द उलटा केला तरी तो तसाच राहतो. याचाच अर्थ फक्त बुद्धिमान, जास्त शिकलेला माणूस प्रतिकूल परिस्थितीत तारतम्य सोडून वागू लागला की त्याचा राक्षस होतो. पण तेच संयमाने सरस बनलेली व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता तिचा सामना करू शकतो आणि जीवनाचा आनंद घेऊ शकतो. धन्यवाद.